नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याचं जे काही नवीन पोर्टल आहे, वेबसाईट पोर्टल, याच्यावरती आपणा सगळ्यांना एक इश्यू येत आहे बघा, नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर. तर या इश्यूचं मी आज सोल्युशन तुम्हाला सांगणार आहे की हा इश्यू तुम्हाला कसा सॉल्व्ह करायचा आहे आणि तुम्ही फॉर्म कधी भरायचा आहे, नेमकं कुठल्या वेळेला, जेणेकरून तुमचा फॉर्म हा लवकरात लवकर भरला जाईल. तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म हा लवकरात लवकर भरला जाईल, कुठलाही इश्यू येणार नाही. कारण काय होणार आहे, 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचा फॉर्म भरण्यात येईल अशाच पात्र महिलांना, ज्यांचा फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह होईल अशाच पात्र महिलांना फक्त 17 ऑगस्टचा पहिला हप्ता 3,000 रुपयाचा मिळणार आहे. परंतु टेन्शन घ्यायचं काही गरज नाही, त्याच्यानंतर ज्या काही महिला फॉर्म भरतील त्यांना 4,500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. तर चला आता तुम्हाला सांगतो हा एरर काय आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी आज दिवसभर फॉर्म भरत प्रयत्न करत आहे, पण मला एक इश्यू सारखा येत आहे, नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर. इथं तुम्ही बघू शकता नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर दिसतंय तुम्हाला, नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करत आहात आणि तुमची रिक्वेस्ट जेव्हा त्या वेबसाईट पोर्टलवरून जाते, तर त्या सर्व्हरवरती असं होऊ शकतं की मल्टिपल रिक्वेस्ट एकाच वेळी आलेल्या आहेत. तर त्यांनी काही रिस्ट्रिक्शन लावले असतील किंवा सर्व्हरवर काही काम चालू असेल, वेबसाईट पोर्टलचं काही अपडेशन चालू असेल, सर्व्हरवर काही इश्यू आला असेल, तर त्याच्यामुळे तुमची रिक्वेस्ट त्या सर्व्हर पर्यंत पोहोचत नाही आणि तुमचं जे काही तुम्ही लॉग इन वगैरे करताय तो फॉर्म भरला जात नाहीये. तर मग आता तुम्ही मला याच्यावरती काय करू, ही आमची थोडी चुकी आहे. तर बरोबर आहे मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, ज्या वेळेस जास्त पब्लिक नसेल, म्हणजे सकाळी मॉर्निंगला किंवा संध्याकाळी 9च्या पुढे तुम्हाला फॉर्म भरायला बसायचा आहे. कारण तुम्ही घर बसल्या मोबाईलवर कसा फॉर्म भरायचा आहे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन कम्प्लीट व्हिडिओ बघा. कारण कम्प्लीट व्हिडिओमध्ये एक लाईन बाय लाईन मी सांगितलं आहे की 2 मिनिटातच तुम्ही तुमचा फॉर्म कसा भरू शकता, हा सगळं डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, तुम्हाला संपूर्ण कळेल. तर ह्याचा एक आपण उपाय असं म्हणू शकतो की हा जो प्रॉब्लेम येत होता हा सकाळी येत होता आणि मगाशी पण आला होता मला 8:15 वाजता, परंतु 8:30 वाजल्यापासून हा पुढे आता इश्यू येतच नाहीये. मी खूप वेळा रिफ्रेश केलं बघण्यासाठी हा इश्यू परत येतो का, पण हा इश्यू मला परत दिसला नाही. तो इश्यू ऑटोमॅटिक सॉल्व्ह झालेला आहे. कदाचित सर्व्हरचा इश्यू सॉल्व्ह झाला असेल, त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हा प्रॉब्लेम येत नाहीये मला. तरी तुम्हाला येतोय का हे तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये. तर याच्यामध्ये एक तुम्ही करू शकता, सकाळ सकाळी एकतर फॉर्म भरा तुम्ही 8च्या अगोदर, म्हणजे 7ला उठले 6:30ला उठले तर पहिल्यांदा फॉर्म भरा, 2 मिनिटच लागतं. तर 2 मिनिटात फॉर्म भरा किंवा संध्याकाळी आता 10च्या पुढे जरी फॉर्म भरायला बसले तरी 10 ते 10:15 खूप झालं. मी तर म्हणतो 5 मिनिटं सुद्धा लागत नाही फॉर्म भरायला. 2 मिनिटात फॉर्म भरून होतो. संध्याकाळी 10च्या पुढे आणि सकाळी 7च्या अगोदर हा फॉर्म भरायला सुरुवात करा. हा एरर तुम्हाला दिसणार नाही. हा एरर कायचं कारण काय आहे, तर मल्टिपल रिक्वेस्ट तुमच्या सर्व्हर येऊ शकतात किंवा त्या वेबसाईट पोर्टलचं काम चालू असेल तर त्याच्यामुळे पण येऊ शकतो. तर हा इश्यू एवढा काही मेजर नाही. तुम्हाला फक्त लवकर सकाळी आणि संध्याकाळी उशिरा असा 2 ठिकाणी फॉर्म भरायचा, लक्षात ठेवायचंय. समजलं? तर तुमचं हे बघा, मी आता तुम्हाला दाखवतो की हा वेबसाईट आता एकदम सुरळीतपणे चालत आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी मग अशीच आता तुम्हाला अजून एकदा लॉग इन करून दाखवतो. तर हे बघा, मी लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर हे तुम्हाला तुमचा जो काही ओटीपी आहे इथं, सॉरी, तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे. आता जो आधार नंबर आहे इथं टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा कॅप्चा टाकून तुमचं व्हॅलिडेट आधार करायचा आहे. पहिला ओटीपी टाकायची गरज होती, आता ओटीपी टाकायची गरज नाही. तर त्याच्या संबंधित मी व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघायचा आहे. सगळं काही तुम्हाला डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थित सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहेत. नोंदणी अर्ज वगैरे हे सगळं काय आहे ते तुम्हाला तिथं नीट भरायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही परत मला विचारू शकता. पण तुम्हाला मी जे सांगितलं की बाबा तुमचं जे काही प्रॉब्लेम होता अर्जाचा, वेबसाईट पोर्टलचा, तर कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, याच्या व्यतिरिक्त फाईल अपलोड होत नाहीये वगैरे काय होत नाहीये, तर त्रुटी नोंदवा. याच्यावरती पण तुम्ही जाऊन तुमच्या त्रुटी नोंदवू शकता. तुम्हाला फक्त तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. आणि हा मी स्क्रीनशॉट काढून ठेवला याच्यासाठीच, कारण हा मला खूप वेळा हा इश्यू येत होता, म्हणून मी हा स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि हा स्क्रीनशॉट मी अपलोड करणार आहे माझ्या ऍप्लिकेशन आयडी सोबत. जो काही असेल तो माझा ऍप्लिकेशन आयडी. त्यामुळे काय होणार आहे, आपला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे त्रुटी नोंदवावर गेल्यावर तुम्ही तुमची त्रुटी जी आहे ते नोंदवू शकता किंवा 181 ला फॉर्मला, सॉरी, टोल फ्री नंबरला तुम्ही कॉल करू शकता. पण शक्यतो सकाळी किंवा उशिरा संध्याकाळी फॉर्म भरा. हा इश्यू तुम्हाला दिसणार नाही. मी आज दिवसभर हा इश्यू बघतो आहे, पण याच्या पुढे मला हा इश्यू दिसला नाही. तर हा ऑटोमॅटिक रिझॉल्व्ह होत नाही. त्यासाठी काय होतं, सर्व्हरवरती काही लोड असेल तरच हा प्रॉब्लेम येतो. तर अजून काही तुम्हाला तुमच्या योजनेबद्दल, तुमच्या फॉर्म भरण्याबद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा. मी त्या कमेंटचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.